नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। मराठा समाजाच्या न्यायाच्या लढ्याला सकारात्मक उत्तर मिळेल, आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य। उद्या अंतरवालीत जरांगेंची भेट घेणार लाड यांची माहिती। हर्षवर्धन सपकाळांनी महिलांची नावं टाकून लाखोंचं अनुदान लाटलं। HIV ग्रस्त आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या यादीत प्रतिष्ठित महिलांची नावं टाकून अनुदान लाटलं। भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांचा हर्षवर्धन सपकाळांवर गंभीर आरोप। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं। परभणी हिंगोलीची जागा कुणाला सुटणार अजूनही निश्चित नाही। पालघरमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन, नागरिकांना मेलोडी चॉकलेट देऊन काँग्रेसचा निषेध। आंदोलनात मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। पेट्रोल डिझेल नंतर आता CNGचे दर भडकले। 12 रुपयांनी CNG मध्ये वाढ। सर्वसामान्य वाहनधारकांना इंधन स्पर्धेचा बसला फटका। बुलढाण्यात बकरी ईद नमाज पठण करून उत्साहात साजरी। विविध ठिकाणी मुस्लिम समुदायाकडून सामूहिक नमाज पठण। देशात सुख समृद्धी नांदो, मुस्लिम समाजाची प्रार्थना। बारामती पोलिसांचा स्तुत्य उपक्रम। वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली 13 वाहनं पोलिसांनी केली मालकांच्या स्वाधीन। 5 लाख किमतीची बेवारस वाहनं मालकांना परत। वाशिममध्ये एक्सपायरी औषधांची उघड्यावर विल्हेवाट। निष्काळजीपणामुळे पर्यावरण प्रदूषणासह नागरिकांच्या आरोग्यालाही धोका। नसरापूर अत्याचार प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित। भीमराव कांबळेकडून 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत। धाराशिवच्या भूम शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर। तरुणाला मारहाण करत 25 लाखांची खंडणीची मागणी। 4 आरोपींविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।